महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाला 1 महिना पूर्ण झाला असून इराण-इस्रायल अमेरिका युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे। या युद्धामुळे भारतात गॅस आणि इंधन टंचाईच्या अफवेमुळे देशभरातील नागरिक आता चिंतेत आले आहेत। मात्र आता ही अफवा खोटी असून पेट्रोल आणि गॅस सेवा सुरळीत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले आहे। तसेच देशात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे। याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खराचं प्रकरण प्रचंड गाजते। या प्रकरणामुळे अनेक राजकीय नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे। या भोंदूबाबा अशोक खरासोबत रुपाली चाकणकरांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। यानंतर चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष पदाचाही राजीनामा त्यांना द्यावा लागला आहे। त्यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला आहे। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्यावर विरोधकांसह महायुतीतील काही नेत्यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केले। मुंबईत मीडियाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी झिरवाळ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। झिरवाळ यांनी आपल्याला फोन केला होता। यावेळी त्यांनी हा व्हिडिओ 3-4 व्हिडिओ एकत्रित करून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला आहे, त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे असं सांगितलंय। मी त्यांना सल्ला दिला आहे की त्यांनी तात्काळ या संदर्भात एक तक्रार करावी। यानंतर व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल। सत्यता पडताळून त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही योग्य निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांनी दिव्यांगांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। दिव्यांगांना हक्काचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 या कायद्यामध्ये दिव्यांग निधी स्थापन करण्याची तरतूद आहे। मात्र मागील 9 वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नव्हती। अखेर तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी याबाबतचा GR काढला आहे। अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत। या लोकांना आता मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला असून अशा अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा थेट इशारा दिलाय। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असताना केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात गुरुवारी प्रति लिटर 10 रुपयांची कपात केली आहे। या निर्णयामुळे इंधनाच्या किरकोळ विक्री दरातील संभाव्य वाढ टळली असून सर्वसामान्यांसाठी पंपावरील किमती स्थिर राहणार आहेत। झेनझी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी नेपाळचे माजी पंतप्रधान KP शर्मा ओली यांना अटक करण्यात आली आहे। माजी गृहमंत्री रमेश लेखक यांनाही अटक करण्यात आली आहे। दोन्ही नेत्याच्या अटकेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी आदेश दिला होता। नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। एकीकडे अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे। अशोक खरात याचे काही शासकीय अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचं उघड झालं आहे। 2 दिवसांपूर्वी अभिजित भांडे पाटील यांची बदली करण्यात आली आहे। आता पुन्हा एकदा राज्य सरकारने 8 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। यामध्ये जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचाही समावेश आहे। राज्यात हवामानाने अचानक कोंडी केली असून एका बाजूला मुंबईमध्ये उकाड्याने अक्षरशः नागरिकांना हैराण केले आहे, तर दुसरीकडे विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केलाय। रशिया-युक्रेन युद्धाच्या 4थ्या वर्षी आणि मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देशांतर्गत इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत। रशियाने 1 एप्रिल 2026 पासून पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला। देशांतर्गत बाजारपेठेत किमती स्थिर ठेवणे आणि पुरवठा सुरळीत ठेवणे हे यामागचे मुख्य कारण असल्याचे रशियाने म्हटले आहे। मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा वगळता राज्यातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न सोडवण्यासाठी 2011 पर्यंत झालेली केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे या निर्णयानुसार नियमित करण्यात येणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचे अतिक्रमण नियमित होणार नाही याची दक्षता संबंधित धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यास घेण्यास सांगितले आहे।
अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे भारतात एलपीजी गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय. गॅस तुटवड्यामुळे एजन्सी बाहेर सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. सिलेंडरच्या बुकिंग नियमातही बदल करण्यात आले आहेत. एलपीजी गॅस पुरवठ्याच्या तुटवड्यामुळे सरकारकडून पीएनजी वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. तुमच्या परिसरात पीएनजीची सुविधा उपलब्ध असेल तर तुम्हाला 3 महिन्यात पीएनजी कनेक्शन घ्यावे लागेल, अन्यथा तुम्हाला एलपीजी गॅस मिळणार नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता थेट तुमच्या आमच्या रोजच्या चहावरही होताना दिसतोय. इंधन दरवाढ आणि गॅस टंचाईमुळे चहा विक्रेत्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. याच पार्श्वभूमीवर TCI टी कॉफी असोसिएशनने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ग्राहकांना दर्जेदार चहा देण्यासाठी प्रति कप 1 रुपयाने दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी नव्याने मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी नियमात महत्त्वाचा बदल करण्यात आलाय. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट देखील शिथिल करण्यात आली आहे. हेल्थ इन्शुरन्स धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आरोग्य विम्याच्या नियमात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता आरोग्य विमा असलेल्या रुग्णांना उपचारासाठी किंवा डिस्चार्जसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाहीये. विमा नियामक IRDAI ने नवीन नियम लागू केले असून नव्या क्लेमवर मर्यादा निश्चित केली आहे. आता कॅशलेस प्री ऑथरायझेशन मंजुरीसाठी 1 तासाचा कालावधी तर डिस्चार्जसाठी 3 तासांचा कालावधी देण्यात आला आहे.